तत्रापश्यत् स्थितान् पार्थ पितॄनथ पितामहान् आचार्यान् मातुलान् भ्रातॄन् पुत्रान् पौत्रान् सखींस्तथा तत्र अपश्यत् स्थितान् पार्थः पितॄन् अथ पितामहान् आचार्यान् मातुलान् भ्रातॄन् पुत्रान् पौत्रान् सखीन् तथा. पदच्छेद आला का? 26वा श्लोक आणि 27व्या श्लोकात निवळ चिवळ या 3 वळींचा अन्वय एकत्र आहे. अथ अथ म्हणजे त्यानंतर म्हणजे कशाच्या नंतर आहे? म्हणजे भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाचा रथ दोन्ही सैन्यांच्या मध्ये स्थापन केला आणि स्थापन करून अर्जुनाला म्हटलं, अर्जुना या उभ्या असलेल्या सर्व कौरवांना तू काय कर, असं ज्या वेळेला भगवान श्रीकृष्ण बोलले. अथ त्यानंतर पार्थ म्हणजे अर्जुन. तत्र उभयोः अपि सेनयोः म्हणजे काय? त्या ठिकाणी. तत्र म्हणजे त्या ठिकाणी म्हणजे कुठं? उभयोः अपि सेनयोः दोन्ही सैन्यांच्या मध्ये स्थित असलेल्या उभे असलेल्या पितरांना म्हणजे चुलत्यांना, पितामह म्हणजे आजोबा भीष्मादी जे आहे त्यांना पाहता झालं. बरं. आचार्यांना पाहता झालं. मातुलान म्हणजे मामांना, भ्रातॄन भावांना, पुत्रांनाही पाहता झाला. तथा सखीन तसंच सखीन म्हणजे सखे. अर्जुनाचे जे सखे होते, मित्र होते, प्रेमाचे होते, त्यांना मी पाहता झाला समोर. श्वशुर शब्दाचा अर्थ सासरा, सासऱ्यांना पाहता झाला. सुहृदः आपले हितचिंतक, सुहृदः एव सुहृदांना सुद्धा अपश्यत म्हणजे पाहता झाला.